रत्नागिरीतील मालगुंड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या विशेष निधीतून मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधणे या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, MIDCचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आदी उपस्थित होते। या प्राणी संग्रहालयासाठी 74 कोटी निधी मंजूर झाला असून सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 8 कोटी एवढा निधी प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली। या प्राणी संग्रहालयासाठी माफक दरामध्ये जमीन दिलेल्या जमीन मालकांचं पालकमंत्री सामंत यांनी यावेळी आभार मानले। तर यावेळी वन्य प्राणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत DPCच्या निधीतून घेण्यात आलेल्या 2 बोलेरो पिकअप वाहनांचे वितरण विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांना करण्यात आलं। पण आज मला मनापासूनचा आनंद आहे की मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागाला नोडल एजन्सी करून प्राणी संग्रहालयासाठी 74 कोटी रुपये निधी हा माझ्या मंत्रालयाकडून मंजूर झाला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्यात चांगलं इथे अभयारण्य होईल आणि पर्यटकांना त्याचा लाभ घेता येईल। त्याचप्रमाणे कितीतरी इथल्या परिसरातील लोकांना त्याचा रोजगार मिळू शकेल। आमच्याकडे पॅरासेलिंग आहे, बोटिंग आहे, त्याच्यानंतर देवळं आहे, देवळ समूह आहे, परंतु किल्ला आहे, परंतु जास्तीत जास्त पर्यटकांना इथे राहिल्यानंतर काहीतरी बघायला आवश्यक होतं आणि ते या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये हे अभयारण्य झाल्यामुळे प्राण्यांपासून या ठिकाणी संरक्षण होईल, त्याचप्रमाणे त्यांचा उपद्रव होणार नाही आणि इथे जी जंगलतोड वगैरे होते ती या ठिकाणी कमी प्रमाणात होईल किंवा होणारच नाही। आणि त्याच्यामुळे शासनाचा हा जो उपक्रम आहे हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे। प्राणी संग्रहालय होते आमच्या मालगुंड गावामध्ये, याच्यामध्ये नक्कीच आम्हाला तिथे अभिमान वाटतोय। आमच्या पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेब यांनी आम्हाला जो निधी इथे दिलाय उपलब्ध करून, आणि हे प्राणी संग्रहालय आज आम्हाला इथे उपलब्ध करून दिले, त्यामुळे आमच्या मालगुंड गावातील महिलांना आणि आमच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे रोजगार मिळणार।